नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे संडे म्हणजे असतो सगळ्यांचा फंडे. आमचा नसतो फंडे, आमचा रोजच्यासारखाच दिवस आहे. कारण की सगळे दिवस मला सारखेच वाटतात. काय संडे आणि काय मंडे आणि काय सगळे बाकीचे दिवस. तर आज दिवसाची सुरुवात झाली आहे माझी. हे बघा ह्या कामापासून नाही, ह्याच्या आधी खूप जास्त महत्त्वाचं काम केलं आहे मी. म्हणजे सगळे माझे काम करून झाली. ब्लॉग स्टार्ट उशिरा केला आहे मी, कारण आमच्या इथं पाणी आलं होतं, पण पप्पा पाणी भरायचं विसरून गेले. त्यांनी मोटरच लावली नाही, म्हणून 2 दिवस झालं आमच्याच घरात फक्त पाणी नाही आहे आम्हाला. तर आम्ही आमच्याकडे अजून एक घर आहे मागे, तुम्हाला माहिती आहे आमची डेअरी आहे. तर आंघोळ कपडे नाही, तिथं बाथरूम केले आम्ही मोठं, असं खूप मोठं बाथरूम आहे तिथं. कपडे परत आंघोळ ते सगळं आम्ही आमच्या डेअरीत जाऊन केले. काहीच करू शकत नाही आता ह्याला. आणि मला सगळं काम झालं आहे, कपडे वाळत वगैरे सगळं झालं आहे. फक्त मला जेवण बनवायचं आहे आता. माझं फरशी पुसायची, झाडू मारायचं आणि हे सगळं आवरायचं आहे. मग मी सक्षमीला मस्त असं पाळण्यात ठेवलं आहे. ती खेळते पाळण्यात, बघा दिसतंय का तुम्हाला? ती मस्तपैकी पाळण्यात खेळते, ती एन्जॉय करते एकटी मस्त. तिला एकटं खेळायला आवडतं सक्षमीला, कारण झाल्यापासून ती एकटीच खेळली ना. म्हणजे आवडतं तिला, असं माणसं पण आवडतात, पण ती खेळायला तिला ना असं लय असं चिवडलेलं आवडत नाही. असं नाही का, लांबून जरा असं तिच्यासोबत खेळायला मग तिला असं चिवडलं ना तिला खूप, मग ती खूप जास्त इरिटेट होती. तर तिला पाळण्यात ठेवले, मस्त माझी सक्षमी खेळती आहेत. आणि आता मी पटकन बेडशीट चेंज करते, जोपर्यंत ती रडत नाही तोपर्यंत बेडशीट चेंज करते. सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल गाईज. गुड मॉर्निंग, हाय. आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हाय, हॅलो. ही बघा, ही पोरगी माझी मला काही काम नाही करून देते. ही म्हणते मला घेऊन बस. तिला आली झोप आणि मला करायचंय कुकर लावायचंय. मी काय करू? मग धर्म संकट आहे. ती पप्पासोबत पण नाही खेळत आमच्या. कुठं काय ठेवलंय किचन मध्ये हिला विचारा. सगळे भांडे बिंडे सांगाल, कुठं कोणतं भांडे ठेवलंय. आता मी सक्षमीला झोपवलं. इथं भात लावलाय. भात रात्रीचा भात होता, तो परत थोडासा गरम करते. हा मी आत्ता लावलाय भात, कारण की मी शिळा भात नाही खात मी. आता दुपारी मी खाणार आहे भात. ही मी हिरव्या मूग लावले होते दादूला आणि मला. आता मस्तपैकी बनवते, म्हणजे जास्तच लावले ते, ज्याला खायचे ते खाईल. आताला फोडणी देते. इथं भात होतो, इथं माझे भांडे पण झाले घासून. आणि आता तुम्हाला सांगते माझं रुटीन पूर्ण चेंज होणार आहे. कारण की पहिलं काकू होते इथं राहायला, त्याच्यामुळं आता काकू ते त्यांच्या घरी गेले होते. त्यांचा जरा काहीतरी प्रॉब्लेम होता, मग आता ते त्यांच्या घरी आहेत. तर त्या होते तर सकाळचे भांडे घासायचे, म्हणजे माझ्यावरचे ते भांडे घासायचे सकाळचे, आणि मम्मीवरची ते फरशी पुसायचे. पण आता तसं नाहीये. मम्मीचं काम करायला लागणार आहे, पण आता तसं नाहीये. मम्मीचं काम फरशी पुसावी लागणार, मला माझं भांडे किचन वाटा करावंच लागणार. तर चला आता. तरी आज मम्मीने थोडेसे भांडे घासून ठेवले होते. मग बाकीचे जेवणाचे भांडे परत मी आता घासले आणि किचन वाटा पण धुवून घेतला. आता ह्याला फोडणी देते. दादूला, मला, मम्मीला जेवायचं. 7 वाजले ते, आणि आता रात्रीचं स्वयंपाकाची तयारी करते मी. आज मस्त असं संडे स्पेशल नॉनव्हेजचा बेत, चिकनचा बेत ठेवला आहे. आणि सक्षमीमुळे ना मला रात्री खरंच खूप गडबडीत स्वयंपाक करायला लागतो. आणि आता पण मला कामं आहेत भरपूर माझ्या व्हिडिओची, पण म्हटलं जरा भाज्या दोन्ही पण झाल्या तर काही टेन्शन नाही. भाकर आणि भात मी नंतर करेल. प्रतीकला म्हणलं मी पहिले खाली जाऊन येते. सक्षमी झोपली, तिला झोपून आले मी. प्रतीकला म्हणलं तिच्यावर लक्ष दे. आता पटकन आपण भाजी करूयात. छान मस्त चिकनचा रस्सा आणि सुक्का, एकदम टेस्टी. मम्मी आहे तिथं, मम्मी बघा. चला पटकन आपण बनवूया जेवण आपलं रात्रीचं जेवण. हे बघा, हे चिकनचे नाही का असले पीसमध्ये ना, असले पीसमध्ये हे असं असतं ना, जे असं हे असं असतं ते काढायचं, त्याच्याने दम्याचा त्रास होतो. मला नशीबच वाचला माझं टॉप गाईज.
टॉप वाजला माझा खराब होण्यापासून. ते काढायचं त्याच्याने दम्याचा त्रास होतो ते तुम्हाला सांगत होते मी. ते मला आमच्या सासूबाईंनी सांगितलं आहे म्हणून मी ते तुम्हाला सांगते. आणि माझ्या सासूबाईंना पण त्यांच्या सासूबाईंनी सांगितलं. हा असा सगळा प्रकार आहे. तर आता मस्त धुते, मस्त त्याला साफ करते आणि आपलं वाटणाची तयारी करते. तोपर्यंत सुक्का मॅरिनेट करायला ठेवते. भरपूर घाम आहेत. काय करायचं सांगा तुम्हीच मला. तुम्हीच सांगा आता काय करायचं. आणि आमच्या इथं पाणी नाही आहे. खूप पाण्याचे वांदे आहेत. आमच्याच एका घरात पाणी नाही, बाकी सगळ्यांकडे पाणी आहे. आम्हीच रडतोय पाण्या वाचून. काय करायचं. पप्पानी मोटर नाही लावली त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. काहीच करू शकत नाही. पण आपण फक्त जेवण बनवून जेवू शकतो. हे बघा चिकन हे मी मगाशी आहे ना मस्त मॅरिनेट करून ठेवलं होतं. मगाशी मॅरिनेट केलं. आता ह्याचा मसाला रेडी आहे. आता आपण यात चिकन टाकूया. हे वाला हे आपल्या रश्श्याचं वाटण आहे, रस्सा चिकनचं. आता इथं ह्या ज्यात मी चिकन शिजवलं होतं ना, हे चिकन शिजवून घेतलं ना मी, तर त्यातच मी फोडणी देणार आहे. सगळे भांडी नाही खराब करणार. हे बघा आपलं मस्त झणझणीत छान चिकन सुक्का आणि इथं आहे चिकनचा रस्सा. मस्त कालवणाला उकळी येते. तोपर्यंत माझी भांडी झाली घासून. आणि आता माझी कंबर इतकी दुखती आहे, पाठण इतकी दुखती आहे, तुम्हाला काय सांगू. आणि आमचे पप्पा बाहेर गेले तर प्रत्येकांपेक्षा मी वरती बसले ते. मम्मीचा थोडासा आराम चाललाय. मम्मी झोपली आता कारण की बाहेर खूप थंडी आहे. म्हणून मम्मी मस्त गोदडी घेऊन, मला असं वाटतं मम्मीच्या गोदडीत जाऊन मी पण झोपावं मस्त छान. हे चिकन झालंय आपलं, हे पण झालंय. आता मी मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवते. तोपर्यंत मम्मी पण उठायलाच वाटतंय. तर मंडळी आता वाजले ते रात्रीचे 8. मी भाज्या केल्या 2, सुकं चिकन आणि चिकनचा रस्सा केला मस्तपैकी. आणि तोंडात पाय अजून धुतलेले नाही. हे तोंड बघा मला, ते सकाळपासून असंच आहे. आणि हे बघा प्रतिकिता सक्षमी झोपली आहे बरं का छान. तिला झोपवतोय छान. आता अजून झोपली ना. अच्छा ठीक आहे. तर सक्षमी आता मस्त झोपली. तिला आत्ताच आंघोळ घातली आहे. तिची आंघोळ झाली आणि आता मी परत जाते खाली, कारण मला भाकऱ्या बनवायच्या आहेत. भाकऱ्या आणि भात लावायचा आहे, भाताचा कुकर. पण आज खरं तर सांगू तुम्हाला, आज माझा जीव खूप जास्त दमला आहे असं वाटतं. तर पडली ना मी आत्ता, जर मी बेडवरती पडली ना, मला आत्ता एवढी छान झोप लागेल ना. काय बोलतो, झोपू? लय झोप लागेल. आज थोडं पण मी पडले नाही. मला आज लय शीन झाले. पण जाऊ द्या, आज प्रतीक्षा आवडीचा मेनू बनवलाय म्हणून काय वाटत नाही मला. तर माझ्या चालल्यात भाकऱ्या. हे तर बघा भाकर बघा माझी एकदम पतली आणि अशा मोठ्या भाकरी. इथं आहे आपलं हे चिकन सुक्क आणि इथं आहे चिकनचा रस्सा. तुमच्या तोंडाला पाणी. कसं आहे आपलं चिकन, कसं आहे चिकन. आणि आमच्या घरात काहीतरी आलंय. काय आलंय पप्पा घरात? पालच आहे का? पण बघा रात्री तुम्हीच खाली झोपताय, माहित नाही काय. पप्पानी बघितले पाल आहे का काय माहिती. काय किती वेळ झालं ते शोधत ते. हे असं काय करताय मम्मी? मी घाबरेन मग. काहीच आमच्या बाथरूम मध्ये पप्पा मम्मी त्या दिवशी बाथरूम मध्ये कसा आलता बेडूक? नाही तो काय बेडूक होता लय मोठा. आणि त्या दिवशी बाथरूम मध्ये गेले खालच्या, पहिला आला त्याला टाकला आतमध्ये आणि तो परत आला बाथरूम मध्ये. टाकला का तुम्ही? ह्याची मम्मी आली म्हणजे बिडू घरामध्ये म्हणलं लाव खाली. परत तिसऱ्यांदा आला, ह्यांना सुकणीत धरा आणि त्याला बाहेर सोडा म्हणतात. आणि नेमकी मी गेले ते बाथरूम मध्ये आणि मी बादली हलवली थोडीशी. असली घाबरले मी. मला तर वाटलं बेडूक नाही, मला मनात पण नाही असं बेडूक येईन म्हणून बाथरूम मध्ये. मला तर काय वाटलं हेच असणार आहे. लय घाबरले होते मी. लय जोरात ओरडले पप्पा पटकन उठून आले, झाडू घेऊन आले. मम्मी म्हणली त्याला डायरेक्ट उचलला झाडूनी आणि बाहेर सुपलीत भरून बाहेर काढा. मग तो डायरेक्ट पप्पानी बाहेर फेकून दिला बेडूक. काय करायचं, अशी स्टोरी आमच्या बाथरूमची, खालच्या बाथरूमची. चला आणि तुम्हाला असं वाटत असेल मी किचन ओट्यावरती भाकऱ्या का करतीये, कारण की आमचा जो हा किचन ओट्टा आहे हे बघा इतका स्वच्छ आहे. आत्ताच हे धुतलंय सगळं. हे किचन आत्ताच धुतलंय बघा, किती स्वच्छ आहे बघा.
आणि हे पण आहे ना, जेव्हा मी भाकर करते ना, हे सगळं हे ना, हे किचनचं हे ना सगळं घासून घेतलंय, घासून पुसून कोरडं करून मग त्याच्यावर भाकरी करायला घेतल्यात. पीठ ह्याच्यात मळलंय मी आणि फक्त भाकरी इथं करते, असा विषय. तुम्हाला परत वाटेल ही किचन वरती का करते, कारण आमचा किचन वाटा खूप स्वच्छ असतो. तर गाईज लेडीज पाहिलं बघा, खूप दमली आहे कारण आज पाण्यामुळे जास्त घोळ झाला. पाण्यामुळे आम्हाला दुपारी 1 वाजले आवरायला, पाणीच नव्हतं, पाणी आलंच नाही, टाक्या भरल्याच नाही, पाणीच नाही. त्यामुळे आपल्या डेअरीत आपल्या पाणी होतं, त्यामुळे आपण तिकडंच गेलो सगळे फ्रेश व्हायला. सचिमीची पण आवळा उशीर झाली. आज पाहिली मस्तपैकी चिकन केलं, म्हणजे मग कशाला चिकन वगैरे करायचं, एवढं दगदग होत असेल तर. पण केलं, जाऊन त्याला केलं तर मग खायचं, आता काय नाही. आणि सक्षमीला भेट घालती तिची आकाश काका आणि मेघा वहिनी त्यांनी आणलंय ओरिओ BTS. कारण की आमच्या मेघा वहिनीला आवडते. मेघाला BTS मेघाला BTS एवढे आवडतात ना, ते त्या आकाश भाऊ BTS कोरियन बॉईज, सगळ्यांना माहितीये, पण ते आपल्यालाच नाही एवढं क्रेज त्याचं. कोरियन बॉईज काय बाय असलं काही नाही, कोरियन बॉईज लय चिकने दिसतात, ते पोरी लय चिकने दिसतात. मेकअप करतो guys. पण चिकने माझी चिमुनी 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 चिमुनी. आता तुम्ही काल Q&Aचा व्लॉग बघितला, आम्ही कालच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं असणारच, कारण अजून शूटच नाही झालं ना, कारण सक्षमीचं शेड्यूल जरा चेंज झालेलं आहे, माझं शेड्यूल जरा चेंज होतं आणि पावसाच्या गोंधळामुळे काम वेळेवर होत नाही पायलचं, आणि आम्हाला व्लॉग करायला व्यवस्थित काय जमत नाही, त्यामुळे व्लॉगला गॅप पडतोय. बाकी काही नाही, व्लॉगचं दुसरं कारण न येण्याचं. आणि काय बरं सांगायचं तुम्हाला, काहीच सक्षमी जसं जसं शेड्यूल चेंज होईल तसंच आम्हाला ॲडजस्ट करावं लागतंय, त्यामुळे आमचे व्लॉग आणि पायलचे मिनी व्लॉग काय येत नाही आहेत. आणि हो, त्यामुळंच पायला मी पण फोर्स करत नाही कर म्हणून. तर काय सांगायचं आता काहीच होईल, परत रुटीन चालू. आणि आता ह्यावेळेस सक्षमीचा आहे 4थ्या महिन्याचा बड्डे, आणि आम्ही अजून 3ऱ्या महिन्याचा बड्डेचा शूटच नाही केला. मला असं वाटतं, बड्डेला शूटच अजून केलं नाही. मला असं फील होतंय की माझं शरीर नाहीये, फक्त माझे डोळेच असे उघडून बंद होतात असे. तर मी सक्षमीला कपड्यावर घालतो. सक्षमी आता उठली आहे आणि आमच्याकडे बघती दोघांकडे, टुकू मुकू टुकू मुकू टुकू मुकू.